हाय हॅलो नमस्ते. आज करणार आहोत खजूर मोदक. खजूराचा स्वतःचा गोडवा असल्याने त्यात साखर गूळ काही घालणार नाही. प्रथम तूप गरम करून खजूर बिया काढलेल्या भाजून घ्यायच्या आहेत. 5 मिनिटं हे खजूर परतवून घ्यायचं आहे. परतवल्याने चांगले मऊ होतात. हेच खजूर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. मंद आचेवरच भाजलेले आहे. मिक्सरमधला गोळा काढून परत एकदा परतवून घ्यायचा आहे. जास्त बारीकही करून घ्यायचा नाही आहे. थोडासा मोठा मोठा असला तरी चालतो. त्यामुळे हा खजूर मऊ होतो. मऊ झालेला खजूर 5 ते 7 मिनटं परत एकदा परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू, बदाम, पिस्ता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे. मिक्सरला बारीक केल्यामुळे मोठे मोठे कण दातात येत नाहीत. हे बारीक केलेले काजू, पिस्ता, बदामाचे मिश्रण खजूरमध्ये घालून चांगले मळून घ्यायचे आहे. सगळं एकत्र एकजीव झाले पाहिजे. हा गोळा व्यवस्थित मळून घेतल्यानंतर मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यात ह्या मिश्रणाचे गोळे घालून दाबून घ्यायचे आहेत. म्हणजे मोदक वळून घ्यायचे. मऊसर असे छान मोदक तयार होतात. मोदकाचा आकार त्याला छान येतो. दाबून तयार करायचे आहेत. हे मोदक मऊसरच असतात. छान असे मोदक तयार होतात. खायला पण छान लागतात. जास्त गोडीचे नसतात, पण खायला छान असतात. हे झाले तयार खजुराचे मोदक. मोदक साच्यातून एकसारखे वळले जातात. एकसारखे असतात ते बाहेर काढून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे छान मोदक तयार होतात. तुम्हीही करून बघा. मी कसे झाले जरूर कमेंट करून कळवा. लाडूही वळता येतात. धन्यवाद.